सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ करताना त्यांच्या फुलीवरती लाथ मारा म्हटल्याच्या नंतर फार जणांना ते लागलं म्हणजे बहुतेक लाथच बसली असं जसं काही त्यांना वाटलं आणि त्यांनी आरडाओरडा केला. आता फोन नंबर असतो बऱ्याचदा खाली त्याच्यावरून फोन केला, काही जणांनी धमक्या दिल्या, वाटेल तशी भाषा वापरली. मी पुन्हा ही गोष्ट परत सांगू इच्छितो, जे सध्या कर्मचारी संपावर गेलेले आहेत त्यांचे कुठलेही मुद्दे असो त्याच्याबाबत सर्वसामान्य जनतेला काडीचीही सहानुभूती नाही. म्हणजे हा मुद्दा परत एकदा स्पष्ट करतो. नंबर 2, जे संपावर गेलेले असतील त्यांना या पैशात काम करायचं नसेल तर त्यांनी तातडीनं बाजूला व्हावं, सरकारने त्यांना काढून टाकावं. मी परत रिपीट करतो, इतके मोठे लाखो हजारो तरुण जे पात्र आहेत, सक्षम आहेत, विना आट जे काही सरकार सांगेल, म्हणजे ह्यांना खरं तर नोकरी 2005च्या नंतर ज्यांना मिळालेली आहे त्या सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत की मी या नवीन पद्धतीप्रमाणे काम करेल, त्याच्यामध्ये पेन्शन नाही. आणि तरीही आता निर्लज्जपणे त्यांच्या अटीचा भंग करून आंदोलन करतायत की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे. मुळात हेच अनैतिक आहे. ह्यांना बाजूला काढा, नवीन पोरं काम करायला तयार आहेत. हे आम्ही पुन्हा रिपीट करतो. आता ज्यातले काही शिक्षक आहेत त्यांनी असा मुद्दा उपस्थित केलेला आहे की आम्ही कसं गरिबांच्यासाठी काम करतो, शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो, वाटेल ते. फोनवरती एकाला तर आम्ही बोलताना असं स्पष्टपणे विचारलं की तू जर शेतकऱ्यांचा तुला कळवळ असेल की ही 19 तारखेची गोष्ट आहे, फोन केला तेव्हा, म्हणजे जुन्या व्हिडिओबद्दल तो बोलतोय, पण प्रत्यक्ष त्या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येला त्याच्या सहवेदना प्रकट करण्यासाठी म्हणून आम्ही अन्नदात्यासाठी अन्नत्याग उपोषण करतोय त्याच्यावरती व्हिडिओ केला. तो त्यानं पाहिलेला नाहीये. जो स्वतः शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्याच्या पोरासाठी आम्ही शाळा चालवतो म्हणून आमच्या पेन्शनच्या आंदोलनाला पाठिंबा द्या असं म्हणणारा, प्रत्यक्ष त्याच्या बापानी, शेतकरी बापानी, साहेबराव करपेंनी जी आत्महत्या केली त्याच्याबद्दल संवेदना प्रकट करत नाहीये, त्याच्यासाठी उपोषण करायला बसलेला नाहीये. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, स्वतःला गरिबांचे, गोरगरिबांचे, दलितांचे, ग्रामीण भागातल्या जनतेचे मसीहा म्हणून घेणारे प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याच्या पोटी काडीची सहानुभूती बाळगत नाहीयेत. म्हणून आम्ही आता जो मुद्दा उपस्थित करतो, ज्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे, सगळे सरकारी कर्मचारी, सगळेच्या सगळे शिक्षक, ज्यांना ज्यांना सरकार वेतन देतं ते सगळे आमदार, खासदार, सरकारी अधिकारी, शिक्षक, या सगळ्यांची मुलं सध्या कुठं शिकतायत तपासा. जर तुम्हाला गोरगरिबांना तुम्ही शिक्षण देतात, फार मोठं काम करतायत, जर सरकारी शाळा बंद पडल्या तर गोरगरिबांच्या शिक्षणाचं कसं व्हावं, हा जो कळवळा आहे ना फुकटचा, हे ढोंग कसं आहे आम्ही तुम्हाला सांगतो. जर ह्यांना त्या सरकारी शिक्षणाचं इतकं महत्त्व वाटत असेल तर यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे सिद्ध करावं की यांची मुलं सरकारी शाळेत शिकतात, किंबहुना ज्या शाळेला 100% सरकारी अनुदान आहे त्या शाळेमध्ये शिकतात. आत्ता जे कर्मचारी संप करत आहेत त्या सगळ्यांची तपासणी करा, ज्याची मुलं पूर्णपणे सरकारी शाळेमध्ये शिकलेली आहेत आणि ज्यांना जुनी पेन्शन म्हणजे असताना नोकरीवरती होते आणि अटी मान्य त्यांनाच ठेवा. ज्यांची मुलं सरकारी शाळेत शिकत नाहीत, सरकारी पैशावरती चालणाऱ्या शाळेत शिकत नाहीत, त्यांची नोकरी ताबडतोब घालवा. सगळे जे अधिकारी सध्या महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये बसलेले आहेत, शिक्षण विभागात काम करत असो, कुठल्या विभागातले असो, या सगळ्यांची मुलं कुठे शिकतात हे पहिले तपासा आणि त्याच्यानंतरच ठरवा की यांचं बोलणं कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे ते. हे जे ढोंग चालवलेलं आहे ना, गरिबांसाठी जे काही करायचं ती योजनाचं वाटोळ झालं तरी चालेल, पण गरिबांच्या नावाखाली आपण श्रीमंत व्हायचा हा धंदा आहे, हा आमचा आरोप आम्ही परत रिपीट करतो आहोत. सगळे आमदार, खासदार जे तिथं त्या विधानसभेमध्ये बसून हे बिलं मंजूर करतात, हे कायदे मंजूर करतात, त्यांना सगळ्यांना खडसावून विचारा, तुमचे पोरं बाळं, तुमच्या लेकी बाळी कुठं त्यांची जी डिलिव्हरी होते, त्यांची प्रसूती होती कुठं, तुमचे मुलं जन्मतात कुठल्या दवाखान्यामध्ये. जर तुम्हाला सरकारी व्यवस्थेचं समर्थन करायचं असेल, त्याच्या बाजूने तुम्ही मतदान तिथे करता आहात, विधिमंडळाच्या पटलावरती कायदे मंजूर करता आहात, प्रचंड प्रमाणातला खर्च कागदोपत्रिका होईना सरकारी योजनांवर दाखवल्या जात आहे, मग हे खडसावून विचारा ह्यांना की तुमच्या प्रत्यक्ष सुना सरकारी दवाखान्यात प्रसूतीच्या वेदना देणार आहेत का? तुमची मुलं सरकारी शाळेत शिकणार आहेत का? ज्यांना एसटीचा कळवळ आलेला आहे त्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्हाला फक्त एसटीमध्ये प्रवास केला तरच प्रवास भत्ता मिळेल, तुम्हाला रेल्वेत प्रवास केला तरच प्रवास भत्ता मिळेल,
तुम्ही खाजगी वाहनानं स्वतःचा असो नाही तर दुसरं कुठलं ट्रॅव्हल्सचं असो त्याच्यामध्ये बसून आहात तर तुम्हाला रुपये पण मिळणार नाही. बहुत किती जण तयार होतात ते. हे जे सगळं ढोंग आहे ना, की आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, प्रवास व्यवस्था गरिबांच्यासाठी केली म्हणून दाखवायचं किंवा घरं. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोणालाही एचआरए भेटणार नाही. तुम्हाला ते सरकारी म्हाडाची जी घरं आहेत त्यांच्यामध्येच राहावं लागेल जशी आहेत तशी. बघू किती जण तयार होतात ते. किंवा म्हाडाच्या घराचा जो तुम्ही दर लावलेला आहे त्याच दरानं तुम्हाला बाहेर एचआरए मिळेल. बघू किती जण तयार होतात ते. हे जे ढोंग चालवले आहे ना, की हे सगळे सरकारी कर्मचारी किंवा सगळ्या सरकारी योजना, सरकारी प्रकाशन संस्था आहे. आम्ही वारंवार हा याआधी पण प्रश्न उपस्थित केला होता. साहित्य संस्कृती मंडळानं छापलेली पुस्तकं सरकारने ज्या ग्रंथालयांना अनुदान दिलेलं आहे त्या ग्रंथालयांनी खरेदी केली का? सगळी सरकारी पुस्तकं साहित्य संस्कृती मंडळ असो, बालभारती असो, राज्य मराठी विकास संस्था असो, तंत्र शिक्षण विभाग असो, आंबेडकरांचं सगळं साहित्य ज्यांनी प्रकाशित केलेलं आहे, विश्वकोश निर्मिती मंडळ असो, कितीतरी अशी सरकारी प्रकाशनं आहे. साहित्य अकादमी आहे, नॅशनल बुक ट्रस्ट आहे. सरकारी पैशानं ज्या ठिकाणी पुस्तकं छापली जातात त्या सगळ्या पुस्तकांच्या प्रती सगळ्या शासकीय अनुदानावरती चालणाऱ्या ग्रंथालयांना पोहोचवल्या आणि त्यांच्या अनुदानातून तेवढे पैसे वजा केले तर चालेल का? हे कसं आहे माहिती आहे का, की फक्त हे ढोंग आहे पैसे मिळवण्यापुरतं. सरकारी पैशावरती चालणाऱ्या ग्रंथालयांना सरकारने स्वतः प्रकाशित केलेली पुस्तकं असली ती घ्यावं वाटत नाहीत. सरकारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या बायकोची, सुनेची, मुलीची प्रसूती करणं आवश्यक वाटत नाही किंवा तो करतच नाही. सरकारी अनुदानित शाळांमध्ये आपल्या पोरांना शिकवत नाहीत. सरकारने जी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे त्या वाहतूक व्यवस्थेमध्ये जाऊन हे प्रवास करत नाहीत. म्हणजे हे जे ढोंग सरकारी कर्मचाऱ्यांचंच चालू आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही गरिबांसाठी काम करतोय पण हा सगळा धंदा आम्ही श्रीमंत होण्याचा आहे. गरीबच राहिले पाहिजेत. गरिबी हटावची घोषणा 71 पासून चालू आहे. गरीब हटला असं जे म्हणतात ते, पण गरिबी नाही हटली. कारण गरिबी हटली तर त्याच्यावर जगणारे हे जे बाकीचे बांडगुळ आहेत त्यांचं कसं? त्याच पद्धतीने सगळ्या तुम्ही कुठली योजना बघा, गरिबांच्यासाठी म्हणून असलेली योजना गरीबच राहते, फक्त ती योजना राबवणारे मात्र श्रीमंत होतात. शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचे लाभार्थी शेतकरी कधीच ठरत नाहीत. योजना राबवणारे मात्र लाभार्थी असतात. दुसरं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की गोरगरिबांच्यासाठी बँकिंग करायचं आहे ग्रामीण भागातलं, म्हणून त्याचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. 71-72 सालची गोष्ट आहे. सगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण का केलं गेलं तर आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत बँक पोहोचवायची आहे, छोट्या गावामध्ये बँक जाऊन काढायची आहे असं म्हणले. प्रत्यक्षात म्हणजे म्हणले नुसते, पण प्रत्यक्षामध्ये छोट्या गावांपर्यंत बँक पोहोचलीच नाही. साधे एटीएम सेंटरही पोहोचू शकले नाहीत तुम्ही. आता जेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून ती सोय झाली तेव्हा कुठं छोट्या गावामध्ये जिथं इंटरनेट पोहोचलं तिथं आपोआपच बँकिंग पोहोचलं. ते शासकीय धोरणामुळं नाही, खाजगी कंपन्यांनी इंटरनेट जागोजागी पोहोचवण्याची एक सोय उपलब्ध करून दिली. त्याला ग्राहक उत्पन्न झाला त्या ठिकाणी आणि त्याचा वापर करून घेत बँकिंग सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं. आर्थिक व्यवहार ऑनलाईन तेव्हाच करता यायला लागलेत की जेव्हा की या सगळ्या खाजगी कंपन्यांनी हे नेटवर्कचं जाळं छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचवलेलं होतं. मग तुम्ही ते सगळे बँकिंग कर्मचारी आठवून पहा. आज भले हे सरकारी कर्मचारी संपावर गेलेत ना, हे पण राष्ट्रीयकरण करणाऱ्या बँकेतले कर्मचारी पण असाच निर्लज्जपणा करत आलेले आहेत. ह्यांनी कधीही छोट्या गावामध्ये बँका काढल्या नाहीत, कारण की मग जाऊन राहायचं कोणी? उदाहरणार्थ आता हे छत्रपती संभाजीनगर ह्याच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्या ठिकाणी बँकेची शाखा उघडायची म्हणजे अगदी सीमेवरती शहराच्या दाखवताना कागदोपत्री त्या गावात ती शाखा असते आणि ग्रामीण भागात नोकरी केली म्हणून दाखवायचं आणि हे ह्या शहरामध्ये आयुष्यभर नोकरी 2-3 ब्रांचमध्ये करत राहतात. कागदोपत्री दाखवताना ग्रामीण भागामध्ये नोकरी केली कशी म्हणतात, प्रत्यक्षामध्ये यांनी ते शहरातलं घर सोडलेलंच नसतं. हे जे सगळं ढोंग या सगळ्यांनी मिळून केलंय म्हणजे गरिबाच्या नावानं पैसे कमवण्याचे हे धंदे आहेत. महात्मा गांधींना जेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं की गरिबी हटवण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यांचं जे उत्तर आहे तेच आज लागू पडतं या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या संपांना सुद्धा. महात्मा गांधी म्हणले होते, गरिबी हटवण्याच्या नावाखाली तुम्ही गरिबाच्या छातीवरती बसलेले आहात, ते पहिले उठा.
गरिबांच्यासाठी ज्या योजना राबवतात त्या बंद करा, कारण की त्या योजना हाच मोठा अडथळा आहे. तुम्ही बाजूला झालात की गरीब आपण उठेल. तशाच पद्धतीनं हे जे सर्वसामान्य लोकांचा कळवळा आहे दाखवतात, ह्या सगळ्यांना तुम्ही विचारा. म्हणून मी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. ह्या सगळ्या संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचे पोरं कुठल्या शाळेमध्ये शिकतात, यांच्या पोरीबाळी, यांच्या लेकी सुना कुठल्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांची प्रसूती झालेली आहे, कुठल्या सरकारी वाहनानेच यांनी प्रवास केलेला आहे, कुठल्या सरकारी जागेमध्येच यांनी घर बांधलेले म्हणा, किंवा सरकारी घरामध्येच फक्त राहत आहेत म्हणा, किंवा सरकारी घरांच्या नियमाप्रमाणे त्यांनी हे चारे घेतलेल्या म्हणा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, किंवा मी उलटं पण म्हणतो, अजून एक गोष्ट आहे. खादीचं हे कौतुक सांगतात, खादी ग्रामोद्योग सरकारचं खातं आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगा की फक्त खादीचेच कपडे वापरायचे म्हणून. कशासाठी त्यांनी बाकीच्या, जर सरकारनी स्वतः खादीला प्रोत्साहन देण्यासाठी इतके योजना राबवतो, एक छोटं काम करावं ना सरकारने. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून खादीचे कपडे, वर्षभराचे 2-3 ड्रेस कुटुंबासाठीचे तेवढे द्यावे, तर कापड द्यावं, बदल्यात तेवढे पैसे कापून घ्यावे त्यांच्या पगारातून. बघा किती सरकारी कर्मचारी तयार होतात ते. ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या सगळ्या ह्यांच्यावरती राबवा, म्हणजे ह्यांना कळेल. ह्यांचं काय झालेलं आहे माहिती आहे का, प्रत्यक्ष त्या खादी ग्रामोद्योगमध्ये काम करणारा कर्मचारी सुद्धा स्वतः त्या खादीचं तशा पद्धतीचं कापड वापरत नाही, कारण तिथे परवडत नाही, धुवायला परवडत नाही, बाकीचे एकूण व्यावसायिकदृष्ट्या नीट राहत नाही म्हणून. ते हे ढोंग आहे. आता जे सरकारी कर्मचारी संपावरती गेलेले आहेत त्यांना फक्त तुम्ही साधा प्रश्न विचारा, तुमची पोरं कुठल्या शाळेमध्ये शिकतात, तुम्ही कुठल्या दवाखान्यामध्ये तुमच्या आरोग्यावरती उपचार करून घेता, आणि कुठल्या वाहनाने तुम्ही प्रवास करता. त्यांच्या उत्तरामध्येच तुम्हाला यांचं ढोंग कसं दडलेलं आहे हे दिसून येईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.